वर्षा निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आलेला आहे। मात्र या चर्चांना दोन्ही पक्षांनी दुजोरा दिलेला नाहीये। खासदार संजय राऊत यांनी देखील यावरती भाष्य करण्यास नकार दिलेला आहे। तर बैठक झाली का हे दोन नेतेच सांगू शकतील असं राऊत म्हणाले। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भेट झाल्याची चर्चा आहे। विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे भेटले असल्याची चर्चा आहे। मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या चर्चेला दुजोरा मिळालेला नाहीये। ही बातमी खरी असल्याचा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचा मात्र दावा आहे। तर याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आणि अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। मी सुरुवातीला वेदांत यांच्याकडे जाईन। वेदांत, नेमकं काय घडलेलं आहे? वर्षा निवासस्थानी कसली चर्चा झाली आहे? खरंच दोन्ही या नेत्यांची भेट झालेली आहे का? काय माहिती मिळते? खरं तर 2 दिवसापूर्वी प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस, ज्याचे सध्या संपादक प्रकाश आंबेडकर आहेत, या मीडिया हाऊसनी एक 3-4 ओळीचं एक्सपोस्ट केली आणि एक्सपोस्ट मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे बुधवारी मध्यरात्री 2 वाजता वर्षा निवासस्थानी, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे, त्या ठिकाणी भेटल्याचा त्यांनी दावा केलेला आहे। या सगळ्या संदर्भात आपण आणखी माहिती घेतली तर या मीडिया हाऊसचं असं म्हणणं आहे की विधान परिषदेच्या अनुषंगानं या 2 नेत्यांची ही भेट झाल्याचं कळतंय। आता या सगळ्या संदर्भात आपण दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत विचारलं असता तर काहींनी नकार दिलाय तर काहींनी या भेटीला दुजोरा दिलेला नाहीये। त्यामुळे हा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचा दावा आहे की हे 2 नेते भेटले, त्यांच्यामध्ये चर्चा झाली। मात्र इन डिटेल मध्ये नेमकं काय झालं, कोणत्या विषयावर चर्चा झाली, या सगळ्या संदर्भात या मीडिया हाऊसकडे माहिती नाही असं सांगण्यात येत आहे। या सगळ्या संदर्भात आपण आणखी या प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसचे न्यूज एडिटर जितनरत्न पटाईत यांना विचारलं। त्यांनी म्हटलं आहे की बातमी खरी आहे, आम्हाला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या या सगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे की नेमकी भेट कशासाठी होती, खरंच विधान परिषद आणि इतर गोष्टींसाठी भेट होती का, आणि त्यामुळे दुजोरा जरी या बातमीला नेत्यांकडनं दिला जात नसला तरी ही भेट झाल्याचा दावा प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस करत आहे। अगदी वेदांत, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। यानंतर मी अभिषेक मुठाळ यांच्याकडे जाते। अभिषेक, भाजपच्या गोटातून याबद्दल काही माहिती देण्यात आलेली आहे का? एकूण या संदर्भात स्पष्टपणे नकार देण्यात आलेला आहे। अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे। एकूण ही भेट जर का पाहिजे तर गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता झाल्याचा दावा हा या वृत्तपत्राकडनं करण्यात आलेला आहे किंवा मग संपादक असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वृत्तपत्राकडनं आपल्याला करण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे। एकूणच याची पार्श्वभूमी जर का पाहिजे तर विधान परिषदेसाठी ही सगळी भेट झाल्याचा दावा जो आहे तो केला जातो आहे। एकूणच एका लाईनीमध्ये ही सगळी भेट जी आहे ती समारोप या सगळ्या बातमीचा आपल्याला होताना दिसतोय। मात्र एकूण भाजपकडनं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे किंवा भाजपकडनं असा स्पष्ट दावा देखील केला जातो आहे की उद्धव ठाकरे जर का उमेदवार असतील तर विधान परिषद ही बिनविरोधच आपल्याला होताना दिसणार आहे, त्यामध्ये कोणतेही दुमत नाही आहे। सूत्रांच्या हवालानं आपण ही माहिती देतो आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर सध्याची परिस्थिती तशी नाही आहे की उद्धव ठाकरे हे थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी रात्री 2 वाजता जातील। दुसरीकडे जर का पाहायचं तर या पार्श्वभूमीवर ही भेट जर का म्हणायची झालं तरीही या संदर्भात अधिकृतपणे आपल्याला माहिती मिळताना दिसते आहे। जे आपले काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारची भेट देखील झालेली नाही आणि त्यामुळे एकूणच हा दावा कोणत्या आधारावर केला गेलेला आहे हा देखील एक प्रश्न निर्माण होतो आहे। एकूण त्या दिवशी जर का पाहायचं तर भाजपच्या कोअर कमिटीची देखील बैठक होती जी रात्री उशिरापर्यंत चाललेली आहे आणि त्यानंतरच अशा प्रकारची भेट झाल्याचा दावा केला जातो आणि त्यामुळे एकूणच प्रश्न जे आहेत ते सध्याला निर्माण होतात। अगदी अभिषेक, तुम्ही देखील आमच्या सोबत असेच राहा आणि यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथजी नमस्कार, एबीपी माझावरती आपलं स्वागत आहे। खरं तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे अशा चर्चा आहेत। प्रबुद्ध मीडियानं तसा दावा केलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांची कुठलीही भेट झालेली नाही। अतिशय खोटी आणि कपोलकल्पित बातमी या प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून दिली जाते। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे
की विधान परिषदेची निवडणूक आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीला जो काही निर्णय महाविकास आघाडीची एक जागा जाते त्यांना तो घ्यायचा आहे. परंतु या संदर्भामध्ये उद्धवजी ठाकरे वर्षावर आले, माननीय देवेंद्रजींची भेट झाली, अशी कुठलीही घटना घडलेली नाही. अतिशय खोटी आणि कल्पित बातमी या निमित्ताने दिली जाते आणि मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की अशा पद्धतीच्या बातम्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. महाविकास आघाडी म्हणून एक जागा विधान परिषदेवर जाणार आहे, त्यासाठी कुणाला पाठवायचा तो निर्णय महाविकास आघाडी म्हणून ते घेतील. परंतु अशा पद्धतीची कुठलीही भेट झालेली नाही. बरं, खरं तर नवनाथजी, अशीही चर्चा आहे की उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होईल, त्यामुळे भाजपची नेमकी काय भूमिका आहे? नाही, महाविकास आघाडीचा एक उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो, जिंकू शकतो. त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरेंना उमेदवारी मिळावी का काँग्रेसच्या कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय महाविकास आघाडीने घ्यायचा आहे. आमच्याशी त्याच्याशी काही देणं घेणं नाही. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते निवडणुकीला असतील तर निश्चितपणे सर्व मिळून त्याबद्दल एक सुराने काहीतरी निर्णय होईल. जसं आपण बघितलं की राज्यसभेला शरद पवार साहेबांची जेव्हा उमेदवारी आली तेव्हा बिनविरोध निवडणूक झाली. आता देखील उद्धवजींची इच्छा असेल विधान परिषदेवर जायची तर तो त्याबद्दल निर्णय घेतील. परंतु उद्धवजी खरंच विधान परिषदेमध्ये जायला इच्छुक आहेत का? कारण मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी विधान परिषदेचा राजीनामा देणार आहेत, परंतु त्यांनी 6 वर्ष राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना विधान परिषदेवर द्यायची इच्छा आहे का नाही हे उद्धवजीच सांगू शकतील. परंतु महाविकास आघाडीने या संदर्भात निर्णय घ्यायचा. भारतीय जनता पार्टीची याबद्दल काही भूमिका नाही. भारतीय जनता पार्टीचे आमचे महायुती म्हणून आम्ही जो निर्णय घ्यायचा तो एकत्रित घेऊ. ठीक आहे, धन्यवाद नवनाथजी, आपण आमच्याशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार आपले. आणि यासोबतच अभिषेक मुठाळ आणि वेदांत नेब यांच्याशी देखील आपण चर्चा करत होतो, त्यांचे देखील आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.